नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लडका सिद्धांत साळवे. स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धूस किचन मध्ये. तर आज आम्ही सगळे फ्रेंड चाललोय फार्म हाऊसला. मी खरं तर आजपर्यंत कधी फार्म हाऊसला नाही गेलोय आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा फार्म हाऊसला. कोण गेलंय पहिल्यांदा मला नाही माहिती ना कोण. हा फार्म हाऊसला जाऊन आलाय. अच्छा, कबीरच्या गँग मधला पण एक पोरगा आलेला आहे आता. हा, कबीरच्या गँग मधला पण एक पोरगा आलाय. आशिष आहे का? नाही, तुझा नवरा करून सगळे येत आहेत. आता बघूया पुढे काय काय धमाल मस्ती होते. 3चं टायमिंग दिलं होतं, 3चा. अजून एक बंदा लवकर येत नाही. 3:32 ची ट्रेन पकडायची होती. कोणतरी असं बोललं होतं. अजून त्यांचाच पत्ता नाहीये. तर बघा पुढे काय होतं. स्टेट येऊन गाईज. सो गाईज आता सगळा ग्रुप आलाय पूर्ण. त्या साईडला उभे आहेत सगळे. आता आम्ही निघतोय. त्या साईडला सगळे उभेच आहे गाईज. सगळे ब्लॉग बनवतात ना, सगळे अक्कांच्या प्रत्येक सगळे आलेत गाईज. त्यांची गावठी गेली कोकणात चाललो मी. कोकणात नाशिक. पुढे पुढे काय सत्य. पुण्याला तो गाईज बघूया काय होतंय. आता सगळे आलेत. उद्या आहे का तो गाईज आम्ही कुठल्या फार्म हाऊसला जाणार आहे, काय करणार आहे तुम्हाला पुढे कळेल. आता मी रिव्हील नाही करते कुठला फार्म हाऊस आहे. मला पण खरं तर नाव नाही माहिती फार्म हाऊसचं. दगड खावा तुम्ही करून हा तर आता सॉरी तर आता मी बदलापूरची ट्रेन पकडू. मग पुढे काय होतो काय होतंय. सुधांग कसं वाटतंय? आयुष्यात खूप स्ट्रगल आहेत म्हणून लटकाय लागतात मला. हाईट कमी म्हणून काय करणार त्याला. तू काही आता उतरलं बदलापूरला. आता ठरवतोय का कॅबने जायचं की ऑटोने. तो गाईज आम्ही पोहोचलोय रिसॉर्टवर. रिसॉर्टवर बोलतोय फार्म हाऊसवर. यश फार्म हाऊसचं नाव काय? Sanvi Exotic Farmhouse. Welcome to the Dreamland. गाईज आता चेकिंग झालं इथे. आणि हा आहे आपला सानवी रिसॉर्ट. आणि हा स्विमिंग पूल आहे मोठा. कबीर कसं वाटतंय? सक्सेसफुल झाला प्लॅन फायनली. सो हा मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आहे. आणि हा सनसेट व्ह्यू मस्तपैकी. आणि हा रिसॉर्ट आहे प्रॉपर. सो आता बघू काय एन्जॉयमेंट होतं. आता चेंज वगैरे केलंय आम्ही. उदय भाऊ गावदेवी संघ आज आपला आलेला आहे सानवी एक्झॉटिक फार्मला. खूप छान फार्म आहे, सुंदर आहे. त्यांचं स्टे लँड पण खूप छान आहे. आतमध्ये रूम सुद्धा कॉटेजेस खूप छान आहेत. मुलं वगैरे आमची सगळे आता चेंजिंग करतात वन बाय वन. आणि सगळ्यांची चेंजिंग झाल्यानंतरला आम्ही आता स्टार्ट करणार आहोत एन्जॉयमेंट. आणि मला असं वाटतं पर्सनली की या रिसॉर्टला या फार्म हाऊसला पावसाळ्यातून खूप बाजूने निसर्ग छान दिसत असेल. आता पूर्ण सुकलंय. पावसातून पूर्ण हिरवगार होत असेल. मे बी काय हिरवगारच होत असणार. कारण की पूर्ण साईडला डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधोमध हा फार्म आहे विथ सनसेट. खूप छान वाटतंय. आणि सगळे चेंज करून आलेत. आता बघू चहा वगैरे पिऊ आणि मग जाऊ स्विमिंग पूलमध्ये. फॅमिली तुझा केवढा दाखव. तुला केवढा फुल आहे? उभा राहा. एवढा आहे म्हणजे मला एवढा आहे. अरे फोन आणतोय मी पाण्यात. अरे ये इसके साथ ही सिखाऊंगा वहाँ जाके. KDFC. हो भाई त्याला प्रॉपर येते वाटतं.
ओ सोडा एवढा आणून ठेवलाय अर्धा लिटरचा. बीट वरती पोच देता बीट. सो गाईज आम्ही थोडं एन्जॉय केला, अजून एन्जॉय करतोय. पाण्यात जाऊन आवाजाची वाट लागली, मला माहित नाही आवाज किती येतोय, तर सगळे मागे डान्स करताय दिसत असेल. स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय केलं, परत जाणार आहे. खूप मजा येते. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा फार्म हाऊसला आलोय आणि याच्या आधी कधी फार्म हाऊसला नव्हतो गेलो. आणि स्विमिंग पूल तर मला खूप आवडतं प्रचंड. मला आधी पाण्याची भीती वाटायची, माझं आली सवय. आता सगळे एन्जॉय करतोय. मस्त आहे फार्म हाऊस. फार्म हाऊस मस्त आहे. मित्रांसोबत खूप मजा येते. माझ्या शाळेचे मित्र आहेत सगळे. तर बघा पुढे काय होतंय. आजची नाईट तर तुम्हाला मी दाखवतो काय घडतंय काय नाही. मजा मस्ती डान्स चालू आहे सगळा. तर सगळे एन्जॉय करतात गाईज. आता थोड्या वेळात आमचा डिनर होईल. मग आता मी पाण्यात जायचा विचार करतो परत काहीतरी पाण्यात खेळायला. सो बघा तो काही आम्ही फ्रेश झालो. आता थोडा अर्धा तासात जेवू. बघू काय होतंय. त्याच्या तरी इथं बसायला आलो. कोणी लेके आए मैं. सो गाईज आता जेवण आलं. सगळे थकलेत, आता जेवून घेऊया. सगळ्यांचे फेसेस बघू शकता तुम्ही. सो ही व्हेज नॉनव्हेजची थाळी आहे आणि व्हेजची थाळी आहे. जेवण आलेलं आहे. आपण मस्त पैकी केलं आहे आतमध्ये अंडर वॉटर. त्यानंतर आता सगळे जेवायला बसले. सुदामला सोडून सगळ्यांची थाळी आली. सुदामला सोडून सगळ्यांची थाळी आली. कबीर काय आलं तुला. मी बोलतो तू पण ब्लॉग करतो. येस ब्रो. आता मला माहिती पडलं तू कॅमेरा काढल्यानंतर. हा भाई कधीचा मी चालू फर्स्ट ब्लॉग आहे ना ब्रो, त्यामुळे सगळे. आता जेवण घ्या, भूक लागला. सिद्धांत भाई, सिद्धांत जुना ब्लॉगर आहे. सिद्धांत मला जरा टिप्स अँड ट्रिक्स काहीतरी देशील का ब्लॉगसाठी. 2019 सगळ्यात पहिला ब्लॉग. तिकडे हा आता तसं बघायला गेलं तर ब्लॉग खूप आधी बनवलेले मी, पण आता नाही बनवले ना. सो गाईस जस्ट जेवण झालं आमचं सगळ्यांचं. पण जेवतात अर्धे जण. वगैरे सगळे दोघं जण जेवतात. आम्ही झालं जेवण पोटभर. चांगलं होतं जेवण. आता उद्या सकाळी नाश्त्यासाठी भुर्जी पाव आहे. आता आम्ही पुढे काय करू मला नाही माहित. गेम्स खेळणार आहेत की नाही ते पण नाही माहित. गेम्स खेळल्याचा मजा येईल, कारण की असं आता झोप येईल जर जेवण झाल्यावर. तो बघूया पुढे काय होतं. स्टे ट्यून. माझी पण गाण मारली यश काय बोल. सध्या ना ट्रूथच वरती जा. काय हे बघ सिद्धांतला येऊन काय डायरेक्ट खाली हागल. मला येऊन कर. 10 स्क्वॉट्स मला येऊन कर. इकडे लिहिलंय कोणाला घेऊन करायला. त्याच्यावर लिहिलंय आमचं चालतं. डू 10 स्क्वॉट्स. ठरले काय होतं. स्क्वॉट्स प्रॉपर नसतील तर मी परत करेन. हा 100 कर.
सो उद्या मी नवीन गेम ॲपवरून शिकून आणलाय त्याच्यावरती कमी स्पॉट करतो गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ झाले, आम्ही उठलो आता जस्ट. नाश्ता आलाय, भुर्जी पाव आणि मिसळ पाव. सकाळ सकाळचा व्ह्यू. आता नाश्ता करू, मग परत जाऊ स्विमिंग पूलमध्ये. मजा येते. रात्री पण थोडं नाईट केले आम्ही 3 वाजेपर्यंत, मग झोपलो. आता बघू पुढे काय होतं. आता सध्या तरी नाश्ता करूया, बाकीचे सगळे येतात. खाऊन सांग कशी आहे मिसळ. पाहुणा आला, चम्मच पण आणला. नाश्ता करू, मग तुम्हाला भेटतो मी स्विमिंग पूल मध्ये. माहिती नाही, फरसाण खूप टेस्टी आहे. गुरुजीचं माहिती नाही, कोथिंबीर मस्त आहे. आवाज तुमचा आणि माझी झोप मोड झाली. आपली ट्रिप फायनली कम्प्लीट व्हायच्या वेळेला आलेली आहे. आता ह्या शेवटची आहे आणि सगळ्यात सेक्सी आहे, फक्त बॉईज आणि मेन बॉय ऑफ द ग्रुप. तर तो गाईज ऑलमोस्ट आता 3 वाजलेत आणि आता जेवण आलंय. जस्ट स्विमिंग पूलला बाहेर आलो. आम्ही सकाळी नाश्ता करून जसे स्विमिंग पूलमध्ये गेलो, आता जस्ट बाहेर आलोय. तर आधी जेवू का चेंज करू कळत नाही, की खूप जण आतमध्ये गेले वॉशरूममध्ये गरम पाणी आंघोळ करायला. तर आता विचार करतोय आधी जेवू का नंतर जेवू. तो मजा आली, चांगला एक्सपिरियन्स होता फार्म हाऊसचा. स्विमिंग पूलमधनं तर निघायची इच्छाच नव्हती बाहेर. आता निघालं, सो मी पटकन आंघोळ करून भेटतो तुम्हाला. आता झालंय चेंज, आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झालो, आउटफिट आहे माझा. तर आता जेवायला सगळे गेले जेवायला पुढं. आता जातो मी. कसं आहे गाईस? आवाज निघत नाही. सगळे दमलेत. चिकन रस्सा की सुका आहे? हा सुका आहे. हा सुका आहे. हा सुका आहे. नाही सुका जास्त सुका आहे. ठीक आहे. नाही रस्सा आहे रस्सा. मग सुका कुठे आहे? कलेजी. तर जेवूया, बघूया जेवण कसं आहे. अरे थंड झालं बाकी. माय डॉली डॉली मेरे विटामिन की गोली. इसके अंदर एक बड़ी कीड़ा है, ये कभी टूटता नहीं है. हे काय ठीक आहे. ऑलमोस्ट चेकआउट करायला टाइम आला. थोडा वेळ झोपू, आराम करू, मग नाही झोपतो. जेवण घेऊया. वाजले किती टाइम? तर आता फायनली हा ब्लॉग एंड करतो. आणि आम्ही सर्वात निघतोय इकडनं. बेस्ट प्लेस, खूप मजा आली सर्वांना. ट्रिप संपले, फार्म हाऊस डन, चेकआउट झालं. आता ऑटो आले तिकडे, आता निघतो सगळे. कशाची वाट लागली स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करून. पब्लिक होगी. हा ब्लॉग तर मस्तच झाला.
सगळे ब्लॉग आउट्रो देत आहेत. कबीरने आउट्रो दिला, यशने आउट्रो दिला, आता मी आउट्रो देतो. तर हा ब्लॉग मी इथं सेंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज हा सेकंड ब्लॉग आहे आपल्या न्यूज चॅनलवरती आणि जुन्या चॅनलला पण चेकआउट करा एकदा, तिकडे पण खूप सारे ब्लॉग्स टाकले. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मस्त होते 2 दिवस 1 रात्र जे पण आपण एन्जॉय केलं फार्म हाऊसवरती. खूप छान फार्म हाऊस आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. सो चला निघूया, जाऊया घरी.